मत्स्यशेती योजनेसाठी प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना डावलून प्रशासनाने नव्याने अर्ज मागवले आहेत। त्यामुळे या यादीतील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे। ही नवी निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड गेल्या बुधवारी अमरावती येथे लकी ड्रॉ पद्धतीने झाली। यासाठीची संपूर्ण प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविल्याची अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे। गेल्या वर्षी लकी ड्रॉ मधून राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आले होते। पुढील वर्षी प्राधान्यक्रमाने त्यांना संधी मिळेल असे सांगण्यात आले होते, परंतु यावर्षी प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना संधी मिळालीच नाही। त्यांना डावलून प्रशासनाने पुन्हा नव्याने अर्ज मागविले। त्यामुळे जुन्या यादीतील शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे। प्रधानमंत्री योजनेअंतर्गत विविध तलाव मत्स्य शेतीकरिता ठेक्याने दिले जातात। येथे पिंजरा पद्धतीने मासेमारीसाठी शासन अनुदान देते। महिला शेतकऱ्यांना 60% तर पुरुषांना 40% अनुदान मिळते। या प्रकल्पानुसार गेल्या वर्षी प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांनी पुढील वर्षी संधी मिळेल म्हणून आपल्या शेतामध्ये पैसे गुंतवले, मात्र त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे। या वर्षीच्या लकी ड्रॉ मध्ये ते डावलण्यात आल्याने कर्जबाजारी झाले आहेत। नव्या शेतकऱ्यांना संधी देण्यापूर्वी जुन्यांचाही विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे। यासाठी 2021 व 22 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 7,65,00,000 रुपयांचे उद्दिष्ट मत्स्य विभागाला प्राप्त झालेले आहे। अनेक महिला शेतकरी व पुरुष शेतकऱ्यांनी सुद्धा शासनाच्या विरोधामध्ये आपली कंबर कसली आहे। मोर्शी तालुक्यातल्या लाडकी येथील महिला शेतकरी संगीता ढोके यांनी जनहित याचिका दाखल करण्याचे विदर्भ न्यूजला सांगितले। त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।